नमस्कार। जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सूर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर आहे। यावल तालुक्यातील चिंचोलीमध्ये आडगाव फाटा आहे। या आडगाव फाट्यापासूनच तीर्थक्षेत्र मनुदेवीला सुरुवात होते। प्राचीन काळी ईश्वरसेन नावाचा राजा इथे राज्य करीत होता। त्यांनी हेमाडपंथी मंदिराची बांधणी केल्याचं सांगितलं जातंय। या तीर्थक्षेत्राविषयी अनेक दंतकथा, लोककथा तसाच तोंडी इतिहासही आहे। देवी भागवत पुराणात असा उल्लेख आहे की भगवान विष्णू, ब्रह्मा, महेश या देवांवर एक मोठे संकट आले होते। त्यावेळी त्यांनी एक गुप्त ठिकाण निवडले होते आणि ते गुप्त ठिकाण म्हणजेच मनुदेवी होय। आई उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, तुझा माऊली घुमतो डंकाची भुवनी ग, जय जगदंबे असुरहारिणी आई भवानी ग। उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, आई उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे। महिषासूर राक्षसाने पृथ्वीवर सर्वत्र धुमाकूळ व अत्याचार सुरू केला होता। त्यामुळे देवही यामुळे हैराण होते। म्हणून त्याचा वध करण्यासाठी मनुदेवीने उग्ररूप धारण करून राक्षसाचा पराभव केला, अशी दंतकथा आणि लोककथा आहे। सन 1991 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। नवरात्री उत्सवानिमित्त राज्य परराज्यातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येतात। त्यामुळे येथे यात्रेचे स्वरूप दिसून येते। दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी, सारी माया तुझी अंबे कृपा करी, अंबे कृपा करी। तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी, अंबे कृपा करी। मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराजवळ सुमारे 400 फूट उंचीवरून कोसळता धबधबा आहे। वर्षातील 6 ते 7 महिने कोसळणाऱ्या या धबधब्याचे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी येते। तो भोला तो अंबाबाई माऊलीचा हो
निसर्गरम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी पर्यटक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात। भाविकांच्या इच्छा पूर्ण होत असल्याने नवरात्र उत्सवात भाविकांची अलोट गर्दी येथे असते। भाविक आपला मानलेला नवस चैत्र महिन्यात इथे फेडतात। अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दन लागोनी विविध पापांची करवया झाडणी भक्ता लागोनी पावसी निर्वाणी जोगवा मागेन ऐसा जोगवा मागेन जोगवा मागेन ऐसा जोगवा मागेन। आज आपण दर्शन घेतलंय सातपुडा पर्वत वासिनी मनुदेवीचं। आम्ही नवरात्र निमित्त तुम्हाला आसपासच्या सर्व मंदिरांचे दर्शन घडवतोय। आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय आम्हाला नक्कीच कळवा। आमचा नंबर आहे 8483836145। तुम्ही या क्रमांकावर आपला SMS ही पाठवू शकता। BCN डिजिटल परिवार आणि सी न्यूजच्या सर्व टीम तर्फे आमच्या सर्व दर्शकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।